नाशिक मनपा निवडणुकीचा बिगुल प्रभाग क्रमांक 17 मधून प्रमिलाताई मैंद मैदानात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 17 मधून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या प्रमिलाताई मैंद यांनी उमेदवारी जाहीर करत प्रचाराला अधिकृत सुरुवात केली आहे। प्रमिलाताई मैंद यांनी प्रचाराचा नारळ फोडत इच्छापूर्ती गणेश मंदिरात गणरायांच्या चरणी आपले परिचय पत्रक अर्पण करत त्यानंतर गणरायाचे व साईबाबा म्हसोबा मंदिरात दर्शन घेत आशीर्वाद घेऊन मतदारांच्या घरोघरी जाऊन परिचय पत्रक वाटप करत प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद देखील घेतले। प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी लढविणाऱ्या प्रमिलाताई मैंद या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून महिलांपासून युवक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांसाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले। महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार, तसेच रस्ते, स्वच्छता, मोफत पाणी टँकर सेवा, मोफत पाणी बोरिंग सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती व मजबूतीकरण, निर्मलय संकल्पना राबविणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उभारणी, मंदिरासाठी शेडची सोय देणे, समस्यांचे निराकरण आणि शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय। त्यांच्या कार्यामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून प्रचाराच्या पहिल्याच दिवशी 400 ते 500 प्रभागातील नागरिक, महिला, युवक त्यांच्या सोबत उपस्थित होते। यामुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। उमेदवारी जाहीर करताना प्रमिलाताई मैंद म्हणाल्या की प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हेच माझे ध्येय आहे। स्थानिक नागरिक, महिला बचत गट, युवक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून प्रचार रॅलीमध्ये प्रमिलाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी देत पाठिंबा दर्शविलाय। प्रभाग क्रमांक 17 मध्ये यावेळी चुरशीची निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहे। युगात आधुनिक जलदूताचं काम प्रमिलाताई आणि ताईंनी दोघांनी केलेले समर्थपणे काम केलेलं आहे। पाणी ही एक मोठी समस्या आहे आपल्या वार्डामध्ये। बरेचशा महिला वर्ग गृहिणी आहेत, त्यांना सर्वांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे आणि या समस्येत सत्ता हाती नसताना ह्या दोघा भगिनींनी जे कार्य केलं आहे, विचार करू शकत नाही आपण की सत्ता असताना ते काय कार्य करू शकतात आपल्यासाठी। आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात ते सदैव हजर आहेत आणि हसतमुखाने सर्वांना सामोरे जात आहेत। हे त्यांच्याकडे पाहून मला खूप प्रेरणा मिळते। दोघांकडे पण मला असं वाटतं एक लेडीजसाठी आपण एक स्त्रीवर्ग म्हणून आणि पुरुष तर आम्ही आहेच त्यांच्या मागे, पण स्त्री वर्गांबद्दल म्हणजे एका जी जोमाने लेडीज लढते कुठलाही वारसा नसताना, या पद्धतीने मला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे एक प्राऊड फिलिंग होतं आहे की गर्व वाटतोय। आणि अशीच त्यांना ईश्वर शक्ती देव ही मी इच्छामणी चरणी प्रार्थना करतो व त्यांना विजयाचं पण इथेच आपण म्हणजे जल्लोष साजरा करू ही अपेक्षा ठेवून माझे 2 शब्द संपवतो व सर्वांना विनंती करतो की दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। थँक्यू। ते खरोखर स्वखर्चाने कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता जे कामं केलेले आहेत त्या कामांना परमेश्वर बळ देव आणि त्यांना आपण सर्वांनी साथ द्यायची। नुसतं इथं आलो म्हणून नाही तर त्यांना आपण निवडून आणायचं आहे। त्यांना सर्वजणांचा आशीर्वाद असावा अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचा विजय हा आजच झाला असं जाहीर बी करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले आजचे उमेदवार आणि भावी आयुष्यात होणारे नगरसेविका दोन्ही माझ्या बाजूला आहेत। त्यांना सर्वांना आणि त्याचप्रमाणे वार्ड नंबर 17 मधील सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बऱ्याचशा काळ हा प्रशासकीय गेलेला आहे आणि त्या काळात आपल्याला भयंकर असा त्रास झालेला आहे। सगळ्याच गोष्टी त्रास असेल, तो पाण्याचा असेल, लाईटचा असेल, आमच्यासारख्या कार्यकर्ते थोडेफार काम केलं, पण प्रमिलाताईंनी जे काही काम केले ते आपल्यासमोर आहे, ते परत सांगण्याची काही गरज नाही। परंतु प्रशासकीय काळानंतर जे आपल्याला आता हवं आहे ते सर्व आपले उमेदवार आणि भावी नगरसेवक प्रमिलाताई ह्या निश्चित आपल्याला वार्डाची सुखसोयी करून देणार आहे। त्याचप्रमाणे भक्तिताई या ठिकाणी माझे शेजारी आहेत, त्या दोघींनाही तरुण तडफदार आहेत, चांगलं काम करणारे आहे, त्यांच्या मागे आपल्यासारख्याचा वारसा आहे, त्या निश्चित निवडून येतील। आपण सर्वांनी त्यांच्या मागे राहा। मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यावर काम करते, परंतु आमची युती हो न हो पण मी या दोघींच्या मागे खास म्हणून राहणार। त्याचा नारळ फुटतोय। आमच्या वहिनी प्रमिलाताई आमची भाची आहे उभी।
तर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना असावा ही इच्छामणीचरणी मी प्रार्थना करतो आहे. प्रमिलाताईबद्दल सांगायचं झालं तर कैलास भाऊ हे आमचे बंधू आहेत आणि नुसतं निवडणुकीपुरतंच नाही तर निवडणुकीच्या 2 वर्ष अगोदरपासून जो आपल्या प्रभागात पाण्याचा प्रश्न होता तर कैलास भाऊंनी प्रमिलाताईंनी ही सामाजिक जाणीव ठेवून प्रत्येक प्रभागात प्रत्येक ठिकाणी पाण्याचा टँकर स्वतःच्या पैशांनी पुरवला. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोरिंग मशीन नियर 1 करोडच्या आसपास त्यांनी स्वतः खर्च केला सामाजिक कार्यासाठी. म्हणजे निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करणारे आपण भरपूर बघितले, परंतु निवडणुकीच्या पूर्वीही सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे कैलास भाऊ झाले, आमच्या ताई झाल्या, आमच्या भाच्याबाई आहेच आहे ना. तर आमचे बंधू जे आहेत त्यांनी खूप यापूर्वी काम केलेले आहे. आमची बहीण मागच्या वर्षी उभी होती, त्यांनीही सामाजिक खूप काम केले, सामाजिक परिवर्तन केलेलं आहे. तर मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की आमच्या वहिनी साहेब आहेत, आमचे भाचे आहेत, यांना सगळ्यांनी भरभरून तुम्ही प्रेम करा, त्यांना चांगल्या मताने भरघोस मताने विजयी करा. कारण यांचा अजेंडा नुसतं नगरसेवक होणं नाही आहे, तर समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन समाजाची सेवा करणं हा त्यांचं काम आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, अपील करतो की ह्या उमेदवारांना आपल्या भरघोस मतांनी निवडून द्यावं. धन्यवाद. थँक्यू. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उपनगर येथील इच्छामणी मंदिरामध्ये प्रमिलाताई कैलासेठ मैड आणि आमची भक्तिताई शेलार या दोघींच्या प्रचाराचा आज नारळ इथं आम्ही फोडलेला आहे. दोन्ही नवीन चेहरे या महानगरपालिकेत आपला विकासाचा ध्यास घेऊन पुढे येत आहेत. परमेश्वर त्या दोघींनाही या नवीन चेहऱ्यांना संधी देव, कारण त्यांनी या प्रभागामध्ये 17 नंबरमध्ये खूप छान असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे. बोरिंगा करून दिलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी पाण्याचं छानसंपैकी नियोजन केलेलं आहे. स्वतःच्या पैशांनी टँकर प्रत्येक घरोघर आणि बिल्डिंगला पुरवल्या. अशा या 2 व्यक्तींना परमेश्वर त्यांना साथ देव. आम्ही आज या संपूर्ण परिसरातील 17 नंबर वॉर्डमधील सगळे आमचे जी रहिवासी आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं जमलेले आहेत. मी सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो की त्या ताईच्या पाठीमागे असेच उभे राहो ही विनंती. माझ्या इथे माता समान पिता समान म्हणण्यापेक्षा खरंच मला आई वडील एवढे प्रेम नसतं दिलं, एवढं प्रेम तुमच्याकडनं भेटतं आहे. आज तुम्ही एवढ्या उपस्थितीत हजर आहात तर प्रत्येक घरामध्ये मला बहीण मानलं आहे, मला मुलगी मानलं आहे आणि ते म्हणजे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आता. म्हणजे इतकं भावने माझं मन भरून आलेलं आहे की मी आज नवीन होती या कामात. ह्यांचं तर काम आधीपासून चालूच होतं, पण मग जेव्हा मी बाहेर आले तर मला कधीच असं वाटलं नाही मी एकटी आहे. घराआड मला मुलगी मानलं आहे, मला बहीण मानलं आहे आणि जे कोणी मला वहिनी म्हणतं तर ते मला आई समान मानतात. तर आज हे सगळं मला बळ आलं आहे, मी प्रेरित झाले केवळ तुमच्या प्रेमामुळे. मी पहिलं काम केलं त्यात मला इतका उत्साह आला, मला खूप ॲप्रिशिएट करण्यात आलं. त्याच्यानंतर मी दुसरंही काम केलं, त्यामुळे जेवढं आणि मी सातत्यानं घरी भेटले बोलले सर्वांसोबत, तर मला जसं जसं समस्या कळत गेला तसं तसं मी काम करत गेले. पण त्यासोबत मी एकटी नव्हते, त्यासोबत मला तुमचं प्रेम होतं, त्यामुळे मी एवढं करू शकली. आणि मला अशीच साथ तुमची पुढे पाहिजे. आणि आधी तर मी रिक्वेस्ट करेल, जो काम करतो त्याच्याकडनंच चुका होता, काम नाही केलं तर चूकच नाही होणार, बरोबर. तर माझ्याकडनं जर कधी काही कामात चूक झाली तर तुमची मुलगी आहे, ह्यांना मुलगा मानता त्या नात्याने मी तुमची सून आहे, तेव्हा माझा कान पकडा, हात धरून घेऊन जा, ताई हे काम नाही केले, सुनबाई हे काम नाही केले, इथे तुझी चूक झाली आहे. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे, काहींपेक्षा वयाने मोठी असेल, तरी पण तुम्हाला तो सर्वांना हक्क असणार आहे. मी अजिबात कुणीच मला उमेदवार समजायचं नाही, आधीच मी हे सांगणार आहे. मी तुमच्या घरातली मुलगी आहे, सून आहे, बहीण आहे, त्यामुळे मला कधी उमेदवार हा शब्द नको आहे. राजकारण आणि सत्ता त्यासाठी मी चाललेली नाही, मी जनसेवेसाठी चालली आहे. मला फक्त समाजसेवा करायची आहे. देवाच्या कृपेने आज म्हणजे आपण सुरुवात बाप्पांसमोर केली. आपल्या हिंदू धर्मामध्ये कधी पण श्री गणेश आहे, आपण करतो कुठल्याही कार्याची तर बाप्पापासून केलेली. तर मी बाप्पाच्या सभा मंडपात बोलते. मी खूप सुखी आहे. 2 टाईम
एकदम सुखाने खातो पितो. फक्त मला सत्ता नको आहे, मला खुर्ची नको आहे. मी चालली आहे फक्त जनसेवेसाठी आणि त्याच्यासाठी मला फक्त तुमची साथ हवी आहे. म्हणजे एकदम मला तुमचं म्हणजे असं बोलेल की एकदम मनापासून तुमचं मतदान हवे. मला याच्या पलीकडे काहीच नको. त्यानंतर माझं काम बघा. आज तरी मी बोलते, मी यानंतर बोलणार पण नाही. माझा काम दिसेल, म्हणजे मी नेतृत्व नाही करणार, मी कर्तृत्वाने माझं काम सिद्ध करेल. मी खूप साधारण कुटुंबातली आहे, मी तुमच्यातलीच आहे. कधी समजायचंच नाही की ताई एक उमेदवार आहे, ताई नगरसेवक आहे, हे शब्द मला नको आहे. मी काकांना सुरुवातीला आल्याबरोबर बोलले काका उमेदवार, मी म्हटलं नाही, मी तुमची मुलगी आहे, त्याच्यामुळे मला अजिबात कुणीही समजायचं नाही. तुमच्या सुखदुःखात तुमच्या हक्काची मुलगी आहे मी. आणि यापुढे अशीच साथ द्या. आणि माझ्याकडनं जर खरंच चूक होत असेल तर लहान व्यक्ती असेल तरी मला येऊन सांगायचं आहे.